नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये अखेर रम्याने तो पेनड्राईव्ह मिळवलाच, ज्यामध्ये काव्या आणि जीवाचा व्हिडिओ आहे. पण इथे पिऊच्या हुशारीने पिऊ बरोबर तो पेनड्राईव्ह सगळ्यांच्या समोर आणते आणि त्या पेनड्राईव्ह जेव्हा सर्वजण बघतात तेव्हा सर्वांच्या जीवाचा काहीतरी ठोकाच चुकतो. तर चला जाणून घेऊ नेमके त्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे ते. इथे वसुधा किचनमध्ये काहीतरी करत असते. तेवढ्यात तिथे रम्या येते आणि म्हणते, आई आज मी खुश आहे. तर लगेच वसुधा म्हणते, काय झालं असतं. लगेच आता रम्या म्हणते, आई मला फायनली तो पेनड्राईव्ह मिळाला ज्यामध्ये जीवा आणि काव्याचा व्हिडिओ आहे. हे ऐकून वसुधालासुद्धा खूप आनंद होतो. ती म्हणते, अगं मग असं इथं का बोलते, आपण दोघे जाऊ आणि बेडरूममध्ये जाऊन तो व्हिडिओ बघूया. दोघेही खूप खुश असतात आणि दोघेही बेडरूममध्ये चाललेले असतात. तेवढ्यात त्यांच्या घरातील कामवाली बाई पुढून बादली घेऊन येत असते आणि अचानकच रम्याचा पाय त्या बादलीला लागतो आणि तो पेनड्राईव्ह त्या बादलीत पडतो. तर रम्या तो पटकन तो पेनड्राईव्ह काढते आणि हाताने कपड्याने पुसून काढते आणि त्या दोघीही त्या बाईला खूप ओरडतात की तुला अक्कल नाही का, काम कसं करायचं, काय करायचं. वसुधा तर तिच्या कानाखालीच मारते. तर हे सर्व पिऊ बघत असते. पिऊ म्हणते, तुम्ही असं का हिच्याशी वागत आहात, तुम्ही असं वागणं तुम्हाला योग्य वाटत नाही आहे. तिच्याकडून चुकी झाली, धक्का लागला, फक्त पेनड्राईव्हच पडला ना, दुसरं काय झालं आहे. तर लगेच इथे रम्या म्हणते, तुला काही माहिती नाही ना, तू बोलू नको. तो पिऊला तिथे संशय येतो की नक्कीच त्या पेनड्राईव्हमध्ये काहीतरी आहे, म्हणूनच ह्या दोघी एवढं तडफडत आहे. पिऊ म्हणते, काय आहे असं त्या पेनड्राईव्हमध्ये. तर लगेच तिला वसुधा म्हणते, हे बघ बाळा, तू लहान आहे, ह्या गोष्टींमध्ये तू पडू नको. आणि तिथून त्या दोघी निघून जात्या. पण पिऊ म्हणते, ह्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच असं काहीतरी आहे, त्यामुळे ह्या दोघी एवढ्या पॅनिक झाल्या होत्या. पण ह्यांच्या हाती जो काही पेनड्राईव्ह लागला आहे ना, तो आपल्या घरासाठी खूप घातक असणार आहे, एवढं नक्कीच. मला त्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे हे शोधून काढावंच लागेल. तर आता लगेच वसुधा आणि रम्या रूममध्ये गेल्यानंतर रम्या म्हणते, आई हा पेनड्राईव्ह मी थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवते आणि तो सुकल्यानंतर आपण चेक करूया. तर ती म्हणते, ठीक आहे. ती काय करते, तो पेनड्राईव्ह खिडकीमध्ये ठेवते आणि दोघीही त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात. पिऊ अचानक त्या रूममध्ये जाते आणि तो पेनड्राईव्ह तिथून पळवते आणि येऊन बघते तर तिला जीवा आणि काव्याचा तो व्हिडिओ दिसतो. ती तो व्हिडिओ डिलीट मारून तिथे दुसराच व्हिडिओ सेव्ह करून ठेवते आणि पेनड्राईव्ह परत जागेवर नेऊन ठेवते. संध्याकाळी येता लगेच वसुधा आणि रम्या हॉलमध्ये येतात आणि सर्वांना आवाज देतात की खाली या. कारण आता त्यांनी तो पेनड्राईव्ह चेक केलेला नसतो, पण त्यांना वाटत असतं की त्यामध्ये जीवा आणि काव्याचा व्हिडिओ आहे. सर्वजण येतात आणि लगेच तेव्हा वसुधा म्हणते, तुम्हाला आम्हाला असं काहीतरी दाखवायचं आहे, ते दाखवल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन हलणार. मालिनी म्हणते, आता काही नवीन ड्रामा आहे. तर वसुधा म्हणते, तुझ्या सुनावरती खूप विश्वास आहे ना, तोच दाखवायचा आहे. तर लगेच आता विक्रम म्हणतो, बोलून दाखवू नकोस, आम्ही सर्व खूप थकलेलो आहोत, आम्हाला झोपायचं आहे, काय आहे ते लवकर दाखव. तर आता वसुधाने रम्या लगेच तो व्हिडिओ लावते, पण त्या व्हिडिओमध्ये एक फनी व्हिडिओ तिने पिऊने सेव्ह केलेला असतो आणि ते बघून सर्वजण हसतात. सर्वजण इथे रम्या आणि वसुधावरती हसत असतात. असं करून पिऊने चांगलीच त्यांची मजा उडवलेली असते. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.